नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईकरांचा प्रवास गारेगार करणाऱ्या एसी लोकलची. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकल सेवा सुरू झालेली आहे. पनवेल ते ठाणे दरम्यान ही लोकल दिवसभरामध्ये 16 फेऱ्या मारणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरचा प्रवास आता गारेगार झालाय, कारण आता पनवेल ते ठाणे दरम्यान एसी लोकल सेवा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवरची ही पहिली एसी लोकल चालवण्याचा मान मनीषा म्हस्के यांना मिळालाय. गाडी एसी आहे, म्हणजे पब्लिकला सुटेबल असं प्रवास होईल. ते एअर कंडिशन मध्ये बसून प्रवासाचा आनंद घेतील. आणि बाकी वर्किंग तर दुसऱ्या लोकल सारखंच याचं आहे, थोडाफार फरक आहे. ठाणे ते पनवेल दरम्यान ही एसी लोकल एकूण 16 फेऱ्या मारणार आहे. ह्या रोजच्या आणि ह्या लोकलमध्ये खूप फरक आहे. त्यामध्ये चढताना उठताना भरपूर गर्दी असते. कधी कधी ट्रेनच्या बाहेर पण असं उभं टाकावं लागतं गर्दी रोडला. याला सगळं म्हणजे सेफ्ट आहे. दरवाजे वगैरे लॉक असल्यामुळे याला नक्कीच आनंद होईल मला प्रवास करायला. एसी मिलेगा तो गर्मी में बहुत प्रॉब्लम होता है ट्रैवल करने के लिए, और हम रोज सुनते हैं एक्सीडेंट हो रहे हैं, लोग डोर से गिर रहे हैं. तो एटलीस्ट एक्सीडेंट तो रुकेगा, डोर के बाद ही लोग अंदर रहेंगे. और स्टेबिलिटी इसकी अच्छी है, इसकी स्पीड अच्छी है, एसी रहेगी तो गर्मी में बहुत हेल्प मिलेगी इसकी. खरं तर मध्य रेल्वेची ट्रान्स हार्बर सेवा सुरुवातीपासूनच दुर्लक्षित राहिली आहे, कारण या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आजही अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यात तर या मार्गावर प्रवास करणं अत्यंत जिकिरीचं होतं. मात्र आता या एसी लोकलमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. नवी मुंबईहून स्वाती लोखंडेसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत. तर मुंबई शहराचा ट्रॅफिक जाममध्ये जागतिक क्रमवारीमध्ये 4था क्रमांक लागतोय. मुंबईकर इतका हैराण झालाय की अनेकदा गर्दीच्या वेळी गाडी चालवणं म्हणजे आयुष्यातील अनेक तास वाया घालवण्यासारखं आहे. एका संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले की एका वर्षातील 8 दिवसांपेक्षा अधिक काळ तो ट्रॅफिक जाम पायी वाया घालवतोय. आणि या सगळ्याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. पीक मध्ये ट्रॅफिक जाम मध्ये तुम्ही नेहमीच अडकत असाल, पण तुम्हाला हे माहिती आहे का की जगामध्ये मुंबई हे ट्रॅफिक जाम मध्ये अडकण्याचं खरं तर 4थ्या क्रमांकावर आहे. तुम्ही बरोबर ऐकलं. आता मी आहे बायखळाच्या जे ब्रिजच्या परिसरामध्ये, जिथे आपण बघतोय की ट्रॅफिक कंजेशन म्हणजे ट्रॅफिक जाम किंवा बॉटल नेक याच्यामुळे होणारं मागे एकामागोमाग एक थांबणाऱ्या गाड्यांची संख्या इथे इतकी जास्त आहे की पीक मध्ये लोकांना इथून पटकन जाता येत नाही. आणि खरं तर म्हणजे समजा तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला 1 तास लागणार असेल, तर तुम्हाला तो 1 तासाच्या ऐवजी अधिकचा एक साधारणतः 1 तास 40 मिनिटं लागतात. आणि हा जो काही 40 मिनिटाचा वेळ आहे तो ट्रॅफिक जाममध्ये जाणार आहे. आणि अशामध्ये खरं तर जगात बंगळुरू हे शहर सगळ्यात जास्त ट्रॅफिक जाममध्ये अडकणारे आहे. आणि सगळं म्हणजे 4 नंबरवर मुंबई आहे. म्हणजे मुंबईकरांचे दर वर्षाला 8 दिवसांपेक्षा जास्त, बरोबर 8 दिवसांपेक्षा जास्त वेळ ही ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडायला त्यांची वाया जातात. आणि खरं तर हा ट्रॅफिक इंडेक्स आहे तो टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स, ही जी खरं तर ॲम्स्टरडॅम मधली कंपनी आहे. तर या कंपनी दरवर्षी करते. आणि 2018 मधले जी साधारणतः आकडेवारी समोर आली त्याच्यानुसार 38 लाख वाहनं मुंबईच्या रस्त्यावर धावतात. पण मुंबईत सुरू असलेलं आता मेट्रोची कामं, वेगवेगळ्या रस्त्यांची कामं आणि त्याचबरोबर असे हे बॉटल नेक्स याच्यामुळे जर आपण बघितलं तर ट्रॅफिक जाममुळे मुंबईकर हा अत्यंत हैराण झालेला आहे. हा ट्रॅफिक जामचा इंडेक्स खरं तर स्पष्टपणे दरवर्षी हे दाखवून देतो की मुंबईची नेमकी काय अवस्था आहे. जरा मी खरं तर तुम्हाला माहिती देता जरा दुसऱ्या बाजूला आपण बघूया आणि लक्ष देऊया की थेट जे ब्रिजवर जिथे आपलं लक्ष जातं तिथपर्यंत ट्रॅफिक जाम इथे बघायला मिळतं. एकूणच मुंबई शहर गाडी चालवणं हे एखाद्या दिव्यापेक्षा कमी नाही आहे. अरुण पेडणेकर, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघितलं मुंबईचा 4था क्रमांक लागतोय. जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांची यादी बघूयात. नेमकी कोणकोणती शहरं वाहतूक कोंडीनं ग्रासलेली आहेत. पहिल्या क्रमांकावर बंगळुरू, दुसऱ्या क्रमांकावर आहे फिलिपाईन्स मधलं मॅनिला, तिसऱ्या क्रमांकावर आहे कोलंबिया मधलं बोगोटा,
आणि 4थ्या क्रमांकावर आहे आपली मुंबई. 5व्या क्रमांकावर सुद्धा महाराष्ट्रातले शहर पुण्याचा नंबर लागतोय. 6व्या क्रमांकावर आहे मॉस्को. 7व्या क्रमांकावर आहे पेरू देशातलं लिमा शहर. 8व्या क्रमांकावर आहे देशाची राजधानी नवी दिल्ली. 9व्या क्रमांकावर आहे तुर्कस्तानमधला इस्तांबूल आणि 10व्या क्रमांकावर आहे इंडोनेशियामधला जकार्ता हे शहर. यानंतर जाऊयात पंढरपूरमध्ये. विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटामाटामध्ये संपन्न झाला. शेकडो भाविकांनी याची देही याची डोळा विवाह सोहळा पाहिला. दागिने आणि भरजरी पोशाखांमुळे विठ्ठल रुक्मिणीचं रूप डोळ्यात भरत होतं. जाऊया या विवाह सोहळ्यामध्ये. विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हा आगळा वेगळा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. दरवर्षी वसंत पंचमीला विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. भगवंताचा विवाह सोहळा याची देही याची डोळा पाहण्याकरता गर्दी झाली होती. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर सगळ्यांनी अक्षत टाकून आनंद साजरा केला. विठुरायाचा विवाह सोहळा अत्यंत आनंदानं साजरा केला. 6 दिवसापासून रुक्मिणी स्वयंवराची कथा इथं चालू होती. समग्र चरित्र रुक्मिणी स्वयंवराचं इथं सांगण्यात आलं. भगवंताला हळद लावण्यात आली. वाजत गाजत भगवंताला इथं आणण्यात आलं आणि भगवंताचा विवाह सोहळा अतिशय आनंदानं आज साजरा झाला. विठ्ठल रुक्मिणीला वधूवरासारखं सजवण्यात आलं. दागदागिने आणि भरजरी पोशाख घालून दोघांना नटवण्यात आलं. विवाह सोहळा संपन्न होताच भाविकांनी गाण्यावर हा असा ठेका धरला. सलग 3रं वर्ष आहे की आमच्या दोघांच्या हस्ते विवाह सोहळ्याची पूजा संपन्न होते आणि हे आमचं फार मोठं भाग्य आहे. जो हा ईश्वरी सोहळा आमच्या हस्ते होतो, आम्हाला अनुभवायला मिळतो. हे खूपच मोठं आमच्यासाठी ईश्वरी वरदानच आहे. सर्व भाविकासाठी, सर्व वराडीसाठी आमच्या अन्नछत्र जे तुकाराम भवन ते 5 पक्वानाचं जेवण म्हणता येईल असं जेवण आम्ही आज ठेवलेलं आहे. लग्न सोहळा पार पडल्यानंतर आलेल्या वऱ्हाडी लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणात पंचपक्वानांचा समावेश होता. विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. वेगवेगळ्या फुलांनी विठ्ठलाचा गाभारा सजला तर रुक्मिणीचा गाभाराही सुगंधी फुलांनी आकर्षक सजवण्यात आला. मंदिरासह विठ्ठल रुक्मिणीचं रूप डोळ्यात भरत होतं. देवांचा हा विवाह सोहळा अनुभवून भाविक तृप्त मनानं घरी परतले. वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. गोंदिया जिल्हा परिषद शाळेनं एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. देशातील 48 भारतरत्नांचं एक दालन शाळेनं सुरू केलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना देशातील भारतरत्नांची शालेय जीवनातच ओळख होते. गोंदियातील जिल्हा परिषद शाळेनं एक अभिनव उपक्रम सुरू केलाय. देशातील 48 भारतरत्नांचे फोटो आणि त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती शाळेनं तयार केली आहे. सर्व भारतरत्नांची माहिती देण्यासाठी शाळेत एक सुंदर असं दालन उभं केलंय. या दालनाचं भारतरत्न दर्शन खोली असं नामकरण करण्यात आलंय. या खोलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं. 1954 पासून ते 2019 पर्यंतच्या सर्व भारतरत्नांची माहिती आता पिंडकेश्वर जिल्हा परिषदेत पाहायला मिळणार आहे. होते त्यांनी पुढाकार घेऊन हे कक्ष निर्माण केलेला आहे. नक्की यातून फक्त जो मुले आहेत त्यांना प्रेरणा मिळणार नाही, बल्कि जो काही निवासी आहे, इथले निवासी आहे आणि इतर तालुक्यातून जो येणार आहे त्यांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे. ते फारच उत्तम उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. पहिलाच प्रयोग पिंडकेपार वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये सुरू झालेला आहे आणि याचा नक्कीच फायदा सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांना होईल आणि सरकारी शाळा टिकतील, हाच आमचा एकमात्र उद्देश आहे. संपूर्ण भारतरत्नांची माहिती एकाच जागी मिळणार असल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय. यातून प्रेरणा मिळणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. भारतरत्न माहीत होतं पण कोणाकोणाला मिळालं होतं आणि किती लोकांना मिळालं होतं हे माहीत नव्हतं. पण आता आमच्या शाळेत रत्न कक्षात सगळ्या 48 भारतरत्न मिळाले आहेत. त्यांना त्यांचे फोटो पण लागले आहेत. त्यांनी अनेक कामे केली आहेत. त्यांना भारतरत्न मिळाले आहेत.
जिल्हा परिषद शाळेच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आता या शाळेसारखा चांगला उपक्रम इतर शाळांनी सुरू करण्याची गरज आहे. प्रवीण तांडेकर, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. यानंतर बातमी आहे उच्च न्यायालयानं दिलेल्या दणक्याची. पाणथळ जमीन प्रकरणी नागपूर, नंदुरबार आणि परभणी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिलेला आहे. या 3 जिल्ह्यांमध्ये एकही पाणथळ जमीन नसल्याचा अजब दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला होता. नागपूर, नंदुरबार आणि परभणी या 3ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे आणि त्याला कारणीभूत ठरलाय पाणथळ जमिनीविषयीचा सर्वेक्षण अहवाल. या 3ही जिल्ह्यांमध्ये पाणथळ जमीन नसल्याचा अजब दावा जिल्हा प्रशासनानं उच्च न्यायालयात केला होता. मात्र नजर चुकीनं ही माहिती सादर झाल्याचं सरकारी वकिलांच्या लक्षात आल्यानंतर कोर्टानं थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच सुनावणीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला. पाणथळ जमिनीच्या संवर्धनासाठी वनशक्ती संस्थेनं उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. 2013 मध्ये उच्च न्यायालयाने राज्यातील पाणथळ जमिनीचं सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्यामध्ये राज्यातील 15,865 पाणथळ जमिनींचं सर्वेक्षण करण्यात आलं. 759 पाणथळ जमिनींचं सर्वेक्षण होणं बाकी आहे. येत्या 2 आठवड्यांमध्ये हे उर्वरित सर्वेक्षणही पूर्ण केलं जाणार आहे. मात्र नागपूर, नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यात पाणथळ जमीन नसल्याचा अजब दावा केला होता. आता भलेही नजर चुकीनं ही माहिती दिल्याची सारवासारव प्रशासनाकडून करण्यात आली असली तरी सरकारी कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झालाय हे नक्की. मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकनंतर बातमी नाशिकमधली आहे. वातावरणाच्या लहरीपणाचा नेहमी शेतकऱ्यांना फटका बसतोय. यंदा तर प्रचंड थंडी असल्यानं नाशिकमधील द्राक्षचे उत्पादक शेतकरी आहेत ते मोठ्या संकटात सापडलेले आहेत. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकरी आता शेकोटी पेटवून द्राक्ष वाचवण्याचा प्रयत्न करतात. नाशिकमधील द्राक्ष शेतकरी सध्या संकटात सापडलाय. हवामानात झालेल्या बदलाचा मोठा परिणाम द्राक्ष बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे. राज्यात कडाक्याची थंडी असल्यानं त्याचा फटका द्राक्ष बागांना बसतोय. त्यामुळे द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकरी अशी शेकोटी पेटवून बाग वाचवण्याचा कसोशीनं प्रयत्न करतोय. जागोजागी अशा शेकोट्या पेटवल्या जात आहेत. द्राक्ष बाग जगली नाही तर कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न शेतकरी संतोष निखाडेनं पडलाय. बँक लोन केलेलं आहे. आता हे जर अशी नुकसान आहे तर हे बँक लोन फेडणार कसं शेतकरी? अशा जर अवकाळी पावसामुळे हे झालेलं नुकसानी आहे. याच्यात आता मी 4 लाख रुपये पीक कर्ज घेतलेलं आहे. आता ते 4 लाख रुपये फेडणं मुश्किल आहे. गेल्या 15 वाड्यापासून नाशिकमध्ये थंडीचा जोर कायम आहे. त्यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत. द्राक्ष बागेतील तापमान वाढवण्यासाठी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. बागांना ठिबकद्वारे पाणी देऊन बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. शेकोटी पेटवणे हा एक पर्याय अवलंबलेला आहे. साधारणतः 5 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान आल्यानंतर आम्ही शेकोटीचा प्रयोग करतो किंवा मग ज्या दिवशी सूर्यप्रकाशच मिळत नाही आहे त्या दिवशी आम्ही शेकोटी पेटवतो. त्यामुळे मणी तडकण्याचे प्रमाण कमी व्हावे हा त्यामागे आमचा प्रयत्न असतो. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतोय. आता तर हवामान बदलानं द्राक्ष बाग शेतकरी हवालदिल झालाय. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. ब्रेकनंतर बातमी हिंगोलीतली आहे. गावातील जमीन 2 भावांमधली दिवार बनली आहे. नेमकं असं काय घडलंय की 2 भावांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालाय? बघूया. गावांना जगाशी जोडणारा हा रस्ता नात्यांमध्ये मात्र दिवार बनलाय. या रस्त्याच्या मार्गाने येणारा पैसा भावाला भावापासून तोडत गेलाय. त्याचं झालं असं हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या जरोड्यातलं भिसे कुटुंब सध्या एका चिंतेत आहे. चिंता आहे हक्क गमावण्याची. भिसे कुटुंबाच्या शेतीतून 161 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यासाठी अधिग्रहण सुद्धा झालंय. आता त्याचे 4 पैसे पदरात पडतील अशी आशा असतानाच भावानंच विश्वासघात केलाय. तोडनाका रोडमध्ये काही चालली जमीन म्हणून भाऊ म्हणते की समजा याला तहसीलदाराला हाताखाली धरून माझ्या नावानं करून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. बाबाच्या नावावर आहे. बाबाच्या नावावर असताना त्यानं नावचे करून घ्यायचं हे केलं तर लक्ष्मण तुकाराम भिसे. पैशांच्या हव्यासापायी भल्या भल्यांची मती भ्रष्ट होते.
आता दिगंबर भिसे यांनी थेट आयुक्त कार्यालयाकडे दाद मागितली आहे. म्हणजे नायब तहसीलदार कळमनुरी यांनी जे आहे त्यांना अधिकार नसताना 155 महसूल अधिनियममध्ये अधिकार नसताना त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो रद्दबातल ठरवलेला आहे आणि पुन्हा फेर चौकशीचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. दुसरीकडे तहसील कार्यालयानं मात्र तक्रार मिळालीच नसल्याचं म्हटलंय. संबंधित नायब तहसीलदारावर कुठल्या कारवाईचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून या कार्यालयात प्राप्त नाहीत तथा त्याबाबतचे कुठलेही निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होताच संबंधित नायब तहसीलदारावर नियमानुसार योग्य ती कारवाई तात्काळ प्रस्तावित केल्या जाईल. अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन कशा पद्धतीनं फायदा उठवला जातो हे यामधून स्पष्ट दिसतंय. दरम्यान दोषींवर कारवाई करण्याची मागणी दिगंबर भिसे यांनी केली आहे. पैशा खातर भावानं भावाची जमीन परस्पर स्वतःच्या नावानं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि याला साथ दिली आहे तहसील प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी. या संबंधी सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी हे कुटुंब करत आहेत. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.